आणि आता बातमी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोमवारी मुंबईत निर्धार मेळावा पार पडणार आहे। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात यावेळी बोलणार आहेत। दिल्लीत राहुल गांधींनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं तशाच प्रकारे आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं यावेळी सादरीकरण करणार असल्याचं कळतंय। यावरून आता भाजपने टीका केली आहे, पाहूया। मतदार यादीतल्या घोटाळ्यांसंदर्भात जे दिल्लीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करेल। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगाने काळजीपूर्वक पाहावं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटनं मोठ्या पडद्यावर पाहावं। आम्ही व्यवस्था करू। आपण निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत। 27 तारखेला पुरावे प्रत्यक्ष तुम्ही पहा। डुप्लिकेट मतदार, स्थलांतरित मतदार, एका घरात 100 मतदार बिनबापाचे। संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करण्याच्या आधी जनतेनं त्यांची पॉवर कट केलेली आहे। फक्त संजय राऊत यांना मला एक सांगायचंय की जेव्हा आदित्य ठाकरे पॉवर प्रेझेंटेशन देतील तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसू नका, एवढी काळजी घ्या।